आउटडोअर ॲडव्हर्टायझिंगचा पॉईंट आपण बघत होतो. आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग मीन्स गिविंग द ॲडव्हर्टायझिंग मेसेज टू द कन्झ्युमर वेन दे आर आउट ऑफ देअर होम्स. ती घराच्या बाहेर पडल्यावर त्यांना जी जाहिरात दिसते त्याला आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग म्हटलं जातं. ही जुना प्रकार आहे हा, आणि ह्याचा इतिहास 5,000 वर्षापूर्वीचा आहे. इट इज द ओल्डेस्ट टाईप ऑफ ॲडव्हर्टायझिंग विथ अ हिस्ट्री ऑफ ओव्हर 5,000 इयर्स. इट इन्क्लूड्स पोस्टर्स, बॅनर्स. त्याच्यामध्ये पोस्टर्स येतात, बॅनर्स येतात. आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग त्याचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्याला घरातून बाहेर पडल्यानंतर मोठमोठे होल्डिंग्स दिसतात, बॅनर्स दिसतात. त्या बॅनर्सला ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. फॉर एक्झाम्पल बघा, एखादा शिक्षक असेल, त्याला कोचिंग क्लासेस घ्यायचे असेल तर तो काय करणार, विद्यार्थ्यांचे फोटो लावणार की माझ्या क्लासेसमध्ये एवढे एवढे विद्यार्थी चांगल्या मार्क्सने पास आऊट झाले. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा कोचिंग क्लास असेल तर ज्या क्षेत्रामध्ये त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचे फोटोज लावले जातात, जेणेकरून इतर मुलं आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतील यासाठी. ही झाली आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग. दुसरं आहे बघा, इंटरनेट मीडिया. इंटरनेट इज द फास्टिंग ॲडव्हर्टायझिंग मीडियम इन द प्रेझेंट एरिया. सध्याच्या युगामध्ये बघा, तुम्हाला गेम खेळताना पण मध्ये मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येते. इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग. यूज ऑफ द वर्ल्ड वाईड वेब, म्हणजे WWWला इन लॉंग फॉर्ममध्ये वर्ल्ड वाईड वेब असं म्हटलं जातं. इज मेड टू ॲडव्हर्टाईज. डिफरंट टाईप्स ऑफ इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग इन्क्लूड्स ॲड बॅनर्स, वेबसाईट, इंटरनेशनल्स, ईमेल्स ॲडव्हर्टायझिंग, सर्च बेस्ड ॲड्स अँड सो ऑन. हे प्रकार इंटरनेट मीडियामध्ये येतात. नेक्स्ट आहे बघा, आतापर्यंत आपण काय बघितलेलं होतं, ऑन द बेसिस ऑफ मीडियामध्ये काय काय येतं. प्रिंट येतं, प्रिंट मीडिया. देन ब्रॉडकास्टिंगमध्ये आपण 2 पॉईंट्स बघितलेले होते. पहिला टेलिव्हिजनचा बघितलेला होता, पहिला रेडिओचा बघितलेला होता, नंतर टेलिव्हिजन. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग, आणि लास्ट इंटरनेट. आउटडोअर म्हणजे घराच्या बाहेर, आणि इंटरनेट म्हणजे माहिती आहे तुम्हाला की इंटरनेट इज अ फास्टिंग ॲडव्हर्टायझिंग मीडियम इन द प्रेझेंट एरिया. सध्याच्या आधुनिक युगामध्ये इंटरनेटद्वारे ॲडव्हर्टाइजमेंट ही फास्ट लोकांपर्यंत पोचते. देन तिसरा प्रकार बघूया, टार्गेट ऑडियन्समध्ये काय काय येतं. कन्झ्युमर, इंडस्ट्रियल, ट्रेड अँड प्रोफेशनल. याचे पॉईंट्स बघूया काय आहेत ते. कन्झ्युमर ऑन द बेसिस ऑफ टार्गेट ऑडियन्स. पहिला बघा, कन्झ्युमर ॲडव्हर्टायझिंग. ऑन द बेसिस ऑफ टार्गेट ऑडियन्स ॲडव्हर्टायझिंग कॅन बी क्लासिफाईड ॲज अंडर कन्झ्युमर ॲडव्हर्टायझिंग. कन्झ्युमर ॲडव्हर्टायझिंगमध्ये बघा काय येतं. इट इज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ ॲडव्हर्टायझिंग. कॉमन हा सर्वसामान्य फॉर्म आहे हा. इट इज एम ॲट अल्टिमेट कन्झ्युमर्स. ग्राहक मिळाले पाहिजेत. इट इज नॉट ओनली अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ कन्झ्युमर बट ऑल्सो परस्यूड देम टू बाय द प्रोडक्ट. फक्त ग्राहकांना अट्रॅक्ट आणि अटेन्शन. अट्रॅक्ट म्हणजे त्यांना अट्रॅक्ट करणं, आपल्याकडे खेचून घेणं, आणि अटेन्शन त्यांचं लक्ष वेधून घेणं, एवढंच काम नाही आहे तर त्यांचं परस्यूड, मन वळवणं. परस्यूड म्हणजेच काय, मन वळवणे. देम टू बाय द प्रोडक्ट, त्यांनी खरेदी केली पाहिजे वस्तू. सच ॲडव्हर्टायझिंग इज डन थ्रू मास मीडिया लाईक टेलिव्हिजन, न्यूजपेपर, मॅगझिन एक्सेट्रा. यासाठी कन्झ्युमर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही, ही कॉमन फॉर्म आहे ॲडव्हर्टायझिंगचा, आणि त्याचं एम काय आहे, अल्टिमेट कन्झ्युमर्स मिळवणं. फक्त ते या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय येतं की ही ॲडव्हर्टाइजमेंट फक्त ॲट्रॅक्ट आणि अटेन्शन ऑफ कन्झ्युमरसाठी केली जात नाही, तर
परस्यूड म्हणजे ग्राहकांचं मन वळवलं जातं की तुम्ही प्रोडक्ट खरेदी करा. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, इंडस्ट्रियल ॲडव्हर्टायझिंग. This type of advertising is used by manufacturers and distributors of industrial goods such as plant and machinery, equipment, spare parts and components, fabricated materials, etc. It is aimed at industrial customers. Such advertisement usually appear in the trade publication. या टाईपमध्ये काय येतं, ही ॲडव्हर्टाइजमेंट कोणासाठी यूज केली जाते, मॅन्युफॅक्चरर जे वस्तूंची निर्मिती करतात आणि डिस्ट्रीब्युटर म्हणजेच वस्तूचं वितरण करतात. ऑफ कशाचं वितरण करतात, तर इंडस्ट्रियल गुड्स सच ॲज प्लांट अँड मशिनरी, इक्विपमेंट, स्पेअर पार्ट्स अँड कंपोनंट्स, फॅब्रिकेटेड मटेरियल्स एक्सेट्रा. या सगळ्यांचं काय करतात, मॅन्युफॅक्चरर करतात आणि डिस्ट्रीब्युशन करतात. त्याचं एम काय आहे, इट इज एम ॲट इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स. यामध्ये फक्त इंडस्ट्रियल म्हणजे जे प्लांट अँड मशिनरी खरेदी करणार, इक्विपमेंट खरेदी करणार, हे कन्झ्युमर त्यांना पाहिजे. यांचं एम काय, त्यांना खेचून आणायचं आहे, त्यासाठीची ही ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. सच ॲडव्हर्टाइजमेंट युजली अपिअर इन द ट्रेड पब्लिकेशन. ट्रेड पब्लिकेशन म्हणजे जे व्यापारी पुस्तके असतात, पब्लिकेशन म्हणजे व्यापारी अंक असतो, त्याच्यामध्ये यांची जाहिरात केली जाते. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, ट्रेड ॲडव्हर्टायझिंग. ट्रेड ॲडव्हर्टायझिंग इज डायरेक्टेड टुवर्ड्स चॅनल्स मेंबर्स सच ॲज होलसेलर, रिटेलर, स्टॉकिस्ट्स अँड अदर इंटरमिडियरीज इन्व्हॉल्व इन द डिस्ट्रीब्युशन प्रोसेस. ट्रेड ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय, व्यापारी जाहिरात केली जाते. इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स चॅनल्स ऑफ मेंबर्स. ही ॲडव्हर्टाइजमेंट कोणामार्फत केली जाते, चॅनल्स म्हणजे माध्यम. आता ही ॲडव्हर्टाइजमेंट वापरणारे मेंबर्स कोण आहेत, चॅनल्स म्हणजे माध्यम. मेंबर्स कोण आहेत बघा, होलसेलर म्हणजेच कोण, घाऊक व्यापारी, रिटेलर्स म्हणजेच कोण, किरकोळ व्यापारी, आणि स्टॉकिस्ट म्हणजे जे कोण साठवणूक करणारे आहेत ते, अँड अदर इंटरमिडियरीजला मराठीमध्ये मध्यस्थ असं म्हटलं जातं. इन्व्हॉल्व इन द डिस्ट्रीब्युशन प्रोसेस. डिस्ट्रीब्युशन म्हणजेच वितरित करणारी प्रक्रिया. इट इज एम ॲट परस्युडिंग अँड मोटिवेटिंग इंटरमिडियरीज टू स्टॉक द प्रोडक्ट ऑफ द ॲडव्हर्टायझर. यांचं एम काय आहे, ही ॲडव्हर्टाइजमेंट करण्यामागचं, परस्युडिंग म्हणजेच काय, मन वळवणे, आणि मोटिवेटिंग म्हणजे प्रेरणा देणे. कोणाला, इंटरमिडियरीज म्हणजेच कोण, मध्यस्थ. टू स्टॉक द प्रोडक्ट्स ऑफ द ॲडव्हर्टाइज म्हणजे तुम्ही प्रोडक्टचा स्टॉक करा, साठा करा. नेक्स्ट आहे बघा, प्रोफेशनल ॲडव्हर्टायझिंग विच इज टार्गेटेड टुवर्ड्स प्रोफेशनल ग्रुप्स सच एज डॉक्टर्स, लॉयर्स, टीचर्स, आर्किटेक्चर एक्सेट्रा इज कॉल्ड प्रोफेशनल ॲडव्हर्टायझिंग. प्रोफेशनल ॲडव्हर्टायझिंगला मगाशी पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एका टीचरचं मी उदाहरण दिलं होतं की तो आपलं कोचिंग क्लासेस घेत असेल तर तो प्रोफेशनल ॲडव्हर्टायझमेंट केली जाते. त्याच पद्धतीने डॉक्टरही आपल्या डेंटल क्लिनिक असेल किंवा दुसरे कोणतेही डॉक्टर्स वेगवेगळे असतात, तुम्हाला माहिती आहे, होमिओपॅथिक असतात, ॲलोपॅथिक असतात, ते आपल्या प्रोफेशनची ॲडव्हर्टाइजमेंट करतात. लॉयर्स म्हणा, आर्किटेक्चर म्हणा, इट इज कॉल्ड प्रोफेशनल ॲडव्हर्टायझिंग.